नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 23 जून 2026, जे आपण पाहतोय महत्वाचे 12 प्रश्न. दररोज सकाळी 6:30 वाजता आपण ध्यास वर्धीचा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती संपूर्णपणे चालू घडामोडी प्रश्न आपण पाहत असतो. मित्र हो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा आहे आणि आपण दररोज दररोज सकाळी 6:30 वाजता आपण परिपूर्णपणे जितकं स्पर्धा परीक्षेला हवंय त्या अनुषंगाने आपण प्रश्न तयार करत असतो. सुरू करूया मग आजचे प्रश्न. मित्र हो, कालचा प्रश्न होता, नुकताच जीआय टॅग प्राप्त झालेला सारिंदा हा कोणत्या राज्याचा पारंपरिक वाद्य प्रकार आहे? याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्याचा आहे. उत्तर काय मित्रांनो? त्रिपुरा राज्याचा आहे. हे आपल्याला उत्तर माहित असणं आवश्यक आहे. चला तर पाहूया आजचा पहिला प्रश्न. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पाहायला गेलं ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर आहे सैबल चट्टोपाध्याय, हे त्याचं उत्तर आहे. काय नाव आहे? सैबल चट्टोपाध्याय, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष. इतर काही पाहूया. DRDO चे राजेश कुमार सिंह, CBI चे प्रवीण सूद, CDS चे प्रमुख NS सुब्रमणी, भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन, CBFC चे प्रमुख शशी शेखर वेम्पती, हालचे अध्यक्ष रवी के, DMIL चे संजय जामवार, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चंचल कुमार, नीति आयोगाचे CEO निधी छिब्बर, NCBC चे स्वादी निरंजन ज्योती, DGCA चे वीर विक्रम यादव, सेबीचे KV रमन्ना मूर्ती, केंद्रीय दक्षता आयोगाचे प्रवीण विशिष्ट, बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे भारतीय अध्यक्ष अर्चना व्यास, प्रेस क्लब ऑफ इंडियाचे संगीता बरुवा, मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल, CBIS चे विवेक चतुर्वेदी आणि FSSAI चे रजित पुनानी. लक्षात असू दे, सर्व अध्यक्ष आपण पाहिलेले आहेत. महत्वाचे. पुढे दुसरा प्रश्न. 2025च्या आंतरराष्ट्रीय योग दिनची थीम काय होती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. थीम काय होती तर पाहायला गेलं ह्याचं उत्तर आहे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. काय? योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ हे होतं 2025च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती. 2025 ची होती मित्रांनो, आता 2026 चालू आहे. तर 26 काय आहे? निरोगी वर्धकासाठी योग. मी दोन्ही मुद्दाम कव्हर करतोय, लक्षात ठेवा. एक 25 आणि 26 दोन्ही कव्हर करण्याचं काम. काय कुठला प्रश्न विचारतील काही सांगता येतात, दोन्ही मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026, योग दिन 21 जून 2026 रोजी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोय. कितवा? 12वा. 2050 पर्यंत जगातील 60 वर्षावरील लोकसंख्या दुप्पट होण्याचा अंदाज असल्याने ही संकल्पना निवडण्यात आली आहे. पुन्हा एकदा घेऊन सांगतोय, 2025 काय? योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, आणि 26 काय? निरोगी वर्धकासाठी योग. म्हणजे दोन्ही कव्हर करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न. नवीन RTI नियमानुसार माहिती अधिकार अर्जाचे शुल्क किती करण्यात आले आहे? अगोदर 10 रुपये होतं, आता 30 रुपये करण्यात आलेलं आहे. अर्ज शुल्क 10 वरून 30 रुपये, माहिती प्रत शुल्क 2 रुपयावरून 5 रुपये, प्रतिपुष्ट एका अर्जात एकच विषय, अर्ज 150 शब्दांच्या आत, फोटो, ओळखपत्र अनिवार्य, प्रथम अपील शुल्क 50 रुपये, द्वितीय अपील शुल्क 100 रुपये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नवीन RTI नुसार आधार शुल्क आता 30 रुपये करण्यात आलेले आहे. पुढे चौथा प्रश्न आपण पाहतोय, 4th नंबरचा क्वेश्चन मित्र हो, लक्षात असू दे. ठीक आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक 26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? पाहायला गेलं भारताचा क्रमांक 70वा आहे. लक्षात असू दे. नुकत्याच जाहीर झालेल्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक 26 मध्ये भारताचा क्रमांक 70वा आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. काही आपण इंडेक्स पाहूया. करप्शन लक्षात ठेवा, करप्शन मध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल मध्ये भारत 91 आहे. लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारत 4था आहे. आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स मध्ये भारत 6वा आहे. गुड कंट्री इंडेक्स मध्ये भारत 16वा आहे. एशिया पॉवर इंडेक्स मध्ये 3रा आहे. हेल्थ है ना, हेल्दी पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारत 80वा आहे. ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट मध्ये भारत 38वा आहे. आणि ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स मध्ये भारत कितवा आहे? 38वा आहे. ठीक आहे. आपण सगळेचे सगळे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, 5वा प्रश्न. संयुक्त अरब अमिरातीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी किमान किती वर्षाची वयोमर्यादा निश्चित केली आहे?
मित्रांनो लक्षात ठेवा UAE सुद्धा आता नवीन कायदा केला की बाबा किती वर्षापर्यंत एखादा मुलगा जर पाहायचा असेल एखाद्या व्यक्तीला तर किती वर्षापर्यंत वयोमर्यादा करण्यात आली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी. तर उत्तर आहे 15 वर्षापर्यंत व्यक्तीला आता सोशल मीडिया वापरता येणार नाही. 15 वर्षाच्या आत 15 वर्षावरील व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकतो. ठीक आहे. UAE युनायटेड अरब अमिरेत संयुक्त अरब अमिराती राजधानी अबुधाबी चलन दिरहम राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नह्यान पंतप्रधान मोहम्मद बिन रशीद अल मकतूम लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. 15 वर्षापर्यंत UAE आता काय केले सोशल मीडिया वापरण्यासाठी बंदी घातलेली आहे. 6वा प्रश्न कोणते विद्यापीठ QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027 मध्ये अव्वल स्थानी आहे. मित्र हो प्रश्न विचारलाय की कोणते विद्यापीठ भारतातले तर पाहायला गेलं IIT दिल्ली जे आहे ना ते अव्वल स्थानी आहे भारताचं विद्यापीठ लक्षात असू दे. म्हणजे QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारतात थ्रू जे झालेलं आहे पहिलं विद्यापीठ कुठलं IIT दिल्ली आहे. 7वा प्रश्न पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशात विवा टेक 2026 परिषदेत सहभाग घेतला. तर लक्षात ठेवा फ्रान्स मध्ये तो सहभाग घेतलेला आहे. कोण नरेंद्रजी मोदी. 8वा प्रश्न अलीकडे 1.5 कोटी वर्ष जुने जीवाश्म कोणत्या राज्यात सापडलेले आहे. पाहिला गेलं तर ओडिशा राज्यात ते सापडलेलं आहे. कुठे सापडलेलं मित्र हो ओडिशा राज्यात लक्षात असू दे. 9वा प्रश्न कोणत्या सरकारने किंवा टिंबटिंब सरकारने नोकऱ्यांसाठी 2 अपत्य निकष रद्द केले आहे. तर ते मध्य प्रदेश सध्या राज्याने काय केले रद्द केलेलं आहे. लक्षात असू दे. कोणत्या राज्याने मध्य प्रदेश राज्याने. डिटेल पाहूया आपण. मध्य प्रदेश सरकारने सरकारी नोकऱ्यांसाठी 2 अपत्य निकष रद्द केले. हा निर्णय 10 जून 2026 रोजी घेण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री मोहन यादव भाजपाचे 2 अपत्य नियम 2021 मध्ये लागू करण्यात आला होता. मध्य प्रदेशने 25 वर्ष जुना 2 अपत्य निकष रद्द केला. अगोदर काय तिसरे अपत्य झाल्यास गैरवर्तणूक मानले जाईल आणि शिस्तभंगाची कारवाई होऊ शकत असे. बदल काय 2 पेक्षा जास्त अपत्य असले तर सरकार नोकरीसाठी अपात्र ठरणार नाही. आता अगोदर नियम कुठे लागू झाला 2016 मध्ये राजस्थानमध्ये निर्णय 17 मध्ये छत्तीसगडने 26 मध्ये मध्य प्रदेश सरकारने 3 राज्यांनी आता नियम लावलाय की बाबा 2च्या वर अपत्य असतील तरी सुद्धा नोकरी करता येते. मग महाराष्ट्रात काय नियम आहे नियमाचे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली रूल्स 2005 28 मार्च 2005 रोजी लागू झाला. सरकारच्या ग्रुपच्या ABCD सर्व पदांसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये लहान कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि 2 अपत्य 2 अपत्याच्या वर जर असेल तर इथे सुद्धा कायदा आता काय केलेला आहे लागू केलेला नाही अजून महाराष्ट्रात. तर राजस्थानमध्ये 2016 मध्ये लागू झालं 17 मध्ये छत्तीसगडने 26 मध्ये मद्रासने निर्णय घेतला की 2 अपत्याच्या वर जरी असेल तर नोकरी करता येऊ शकते. 10वा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो भारतातील सर्वात उंच पवनचक्की कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे. पाहिलं गेलं तर कर्नाटक राज्यात ती उभारण्यात आलेली आहे. भारतातील सर्वात उंच सर्वात शक्तिशाली पवनचक्की कर्नाटक राज्यात बसवण्यात आली. हे सुझलॉन एनर्जीने कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यात स्थापित केले होते. कर्नाटक राजधानी बंगळूर राज्यपाल थावरचंद गेहलोत मुख्यमंत्री DK शिवकुमार. 11वा प्रश्न पाहतोय मित्रांनो सॅफ महिला चॅम्पियनशिप 26 मध्ये भारताने अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव करून जिंकली. तर पाहायला गेलं बांगलादेशचा पराभव केलेला आहे. आणि आजचा 12वा प्रश्न 23 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो. आपल्याला प्रश्न विचारले 23 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो. तर संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन ऑलिम्पिक दिन आंतरराष्ट्रीय विधवा दिन वरील सर्व दिन आपण साजरे करतो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न प्रिक्स आहे ना ओरसाय 2026 पुरस्कारासाठी निवड झालेल्या भारतीय विमानतळापैकी कोणते एक विमानतळ आहे. ऑप्शन आहे पुणे विमानतळ दुसरं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जयपूर विमानतळ गोवा विमानतळ. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.